पोलचे जे अगोदर खड्डे खणलेले होते त्या खड्ड्यावर असे ब्रिक्स आता उभे झालेले आहेत मित्रांनो. आणि याच्यावरच आहे की याच्यावरच आपल्या या रेल्वेचा पोल उभा राहणार आहे इलेक्ट्रिकचा. आणि मित्रांनो थोडं समोर जर गेले तुम्ही यवतमाळच्या, आता तिथं इलेक्ट्रिकचे पोल उभे राहण्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे. आणि हे जे इलेक्ट्रिकचे पोलचं जे आता फाउंडेशनचं जे काम आहे मित्रांनो, हे आता आपल्या जवळपास दिग्रस शहरापर्यंत पोहोचलेलं आहे. रोजच्या रोज आम्ही याची अपडेट घेतो आणि आपल्याला रेल्वेची स्थिती काय आहे आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेची ते तुम्हाला देतो मित्रांनो. हा जो 284 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे हा केवळ नांदेड ते वर्ध्यापुरता मर्यादित नसून ही जर कनेक्टिव्हिटी वाढली मित्रांनो तर जवळपास बँगलोरू ते दिल्ली हे अंतर अर्ध्या वेळेमध्ये तुम्ही पार करसाल. आणि ही जी रेल्वे आहे ही रेल्वे मित्रांनो या भागातील जवळपास 1 कोटी लोकांच्या आयुष्यातला गेम चेंजर ठरणार आहेत. आणि याची रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो अतिशय प्रगतीपथावर चालू आहे. आता मित्रांनो याची जे पिचिंगचं जे काम होतं मित्रांनो ते टोटल आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये आता आलेलं आहे. आता बघू शकता मित्रांनो की आता ही आम्ही मागील 2 वर्षापासून व्हिडिओ दाखवत आहेत. आता ही शेवटची जी स्टेज आहे मित्रांनो, इथं रेल्वेची जे गिट्टी टाकायची आहे तर ती गिट्टी टाकायची रेल्वेची शेवटची स्टेप आता आलेली आहे. आणि भरपूर प्रमाणात आता गिट्टीसुद्धा इथं येणे सुरू झालेले आहे मित्रांनो. आता आपण मागचा पोल बघितला होता की जिथं रेल्वेचे जे पोल उभं करण्याचं फाउंडेशनचं काम चालू होतं, तसेच मित्रांनो हे जवळपास 10 मीटरच्या अंतरावर हे रेल्वेचे पोल आहेत. आणि आपण बघू शकता मित्रांनो की हे जी रेल्वेचे पोल आहेत तर इथं तुम्हाला इथं प्रत्यक्षात दिसू शकतात मित्रांनो. आजसुद्धा आपण लक्ष जर केलं तर या कामाची प्रगती खूप प्रगतीपथावर चालू आहे. आणि हे आपण बघू शकता मित्रांनो की मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला जो हा खड्डा दाखवला होता रेल्वेचा तर तिथं मित्रांनो हे फाउंडेशन तयार झालं असून आता याच्यावर जे इलेक्ट्रिकचे जे पोल आहे ते उभं राहण्याचं काम झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो हे बघा इथं हे इलेक्ट्रिकचं पोल लावण्याचं जे शेवटचं स्टेज आहे त्या स्टेजपर्यंत हे काम आलेलं आहे. अशी आपल्या या वर्धा यवतमाळ नांदेडची ही आजची प्रगती आहे. आमचा जर व्हिडिओ आवडला नक्कीच आम्हाला तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा.